नव्या पंबन रेल्वे पुलाचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। रामनवमीनिमित्त रामनाथ स्वामी मंदिरात पूजा करणार, तर रामेश्वरम ते तांबराम रेल्वेलाही हिरवा झेंडा दाखवणार। सर्व हिंदूंसाठी मंदिर, स्मशान आणि पाणी एकच असलं पाहिजे, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। सर्व पंथ, जाती आणि समुदायांनी एकत्र यावं हाच आमचा उद्देश, असं प्रतिपादन। आज देशभरात रामनवमीचा उत्साह। दुपारी 12 वाजता राम जन्मोत्सव, दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। अयोध्येत रामनवमीचा मोठा उत्साह, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। 2 लाख दिव्यांनी अयोध्या नगरी उजळणार। भाजपच्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात कार्यक्रम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह नितीन गडकरींच्या उपस्थितीत नागपूर शहर कार्यालयाचं भूमिपूजन। संघानं भाजपाचं शुद्धीकरण करावं, रोखठोकमधून संजय राऊतांची अपेक्षा। संघाला ईडी, सीबीआय आणि पोलिसांची भीती नसल्यानं मोदींना घाबरणार नाही, रोखठोकमधून निशाणा। भाजप कोणताही मुद्दा हिंदुत्वाशी जोडून देशातलं वातावरण गढूळ करतंय, संजय राऊतांची टीका। मुंबईतल्या वक्फच्या अनेक जमिनी उद्योगपतींच्या घशात घालायच्या आहेत, असाही आरोप। दूध भेसळ रोखण्यासाठी नवीन कायदा। अजामीनपात्र गुन्ह्यासह दंडाची रक्कम वाढणार। वाढत्या दूध भेसळीला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय। अनंत अंबानींची जामनगर ते द्वारका पदयात्रा पूर्ण। रोज 20 किलोमीटर चालत अनंत अंबानींकडून 170 किलोमीटर अंतर पार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।